चवीला हवा चिंचेचा गर वाफळून तवा भराभर. बेसन पीठ भिजवून तळ्या काळ्या खमंग रुची पाटल करिता दयाशी जोडा संग. पौष्टिकतेत मी आहे सर्व पदार्थांचा राजा. ताई माई पाहुण्या आल्या भाव वाढतो माझा. एवढाच दिसतो आमरस. अरे काय तू प्रश्नच नको विचारू. तू फक्त गुळ मोदक खोबरं म्हटलं की आपल्याला येतो. हॅलो नमस्कार फ्रेंड्स, मी वज्जाची नीलम. आई कुठे काय करते या मालिकेच्या सेटवर आली आहे आणि महाराष्ट्राची सुगरण जोडी म्हणजे अनिरुद्ध आणि संजना माझ्यासोबत आहे आणि मी त्यांच्यासोबत एक छोटासा गेम खेळणार आहे. कशी आहात तुम्ही? मस्त. तू कशी आहे? मी पण मस्त आहे. आणि तुम्ही आता तिथे काही ना काही बनवताय तर मी तसाच एक कोड्याचा गेम घेऊन आली आहे की मी तुम्हाला पदार्थ एक कोड्यात सांगेल आणि तो तुम्ही पदार्थ ओळखून दाखवा. ओके सांग पटकन. तांदळाशी असली तरी पोट माझे फुगते, हलकी फुलकी असल्याने सर्वांशी जमते. तांदळाची असली तरी पोट माझे फुगते, हलकी फुलकी असल्याने सर्वांशी जमते. पोहे. तांदळाची असली तरी हलकी फुलकी असली कुरमुरे म्हणते का तू? काय पोहे कुरमुरे नाही का? फुटते. परत सांग. तांदळाशी असली तरी पोट माझे फुगते, हलकी फुलकी असल्याने सर्वांशी जमते. नाश्त्याला खातो आपण. पोहेच खातो आम्ही नाश्त्याला. अजून काय खाणार? तांदळाचे काय? तांदळाचं काय खातो? काय खातो तांदळाचं? अरे मुझे क्या पता, मुझसे पूछी जा रही है बार बार. इडली. पानाचे ठेवले. इडली मी खातो. त्यामुळे तांदळाची इडली मला ना ती फुगत नाही. ती काय होते, तांदळाची इडली जी आहे ना ती अशी खूप अशी चिकट होते. त्यामुळे हा प्रश्न चुकीचा होता. तुम्ही इडली खाल्ली तर तुम्ही रव्याची करा, कारण रव्याची इडली फुगते आणि ती फार खुसखुशीत लागते. कुकिंगचं मला विचारा तुम्ही. तांदळाची इडली बरी नाही. ती तांदळाची इडली कुठे, ते जे साऊथ इंडियन असे सायकलवर ते पॉम वाजवत येतात ना, त्यांच्याकडे ज्या इडल्या असतात धारावीला बनवलेल्या, त्या इडल्या फुगत नाहीत. त्या अशा फार चिकट असतात. त्या खाताना मजा येत नाही. त्यांचा सांबार छान असतो. पोहे फुगतात ना, आपण पाण्यात घालतो ते फुगतात. ते छान हे होतात ना. पोहे बरोबर होतं, पण यांच्या सिलेबस मध्ये तो पोहे नव्हता. त्यांनी ते जे ऑप्शन दिले होते त्यात पोहे नव्हते. पानाचे ठेवले पदरावर पदर, बेसनाच्या सारणाची त्यामध्ये भर. चवीला हवा चिंचेचा गर वाफळून तवा भराभर. अरे काय तुला माहिती आहे ना ते? आळूच्या वड्या. आळूच्या वड्या. अरे मी कुकरी शो मध्ये आहे तुम्ही, आणि माझा आवडता पदार्थ आहे तो. बेसन पीठ भिजवून तळ्या काळ्या खमंग रुची पाटल करिता दयाशी जोडा संग. तू कविताच म्हटलीस. म्हणजे बेसन आहे. हा, आणि काय म्हटली तू? तळ्या काळ्या खमंग रुची पाटल करिता दयाशी जोडा संग. रुची पाटल काहीतरी. म्हणजे मी ना खरं सांगू का, असं रुचकर किंवा याचं बेसनाचं ना वडा जो आहे ना, वडापाव जो मी अशा फॅन्सी रेस्टॉरंट मध्ये जातच नाही जिथे वर्णाला वेगळंच फॅन्सी नाहीये. डिश आपलीच आहे, फक्त त्याला नाव रुचिकर असं काहीतरी वेगळं दिलेलं. दही बुंदी. हा. पौष्टिकतेत मी आहे सर्व पदार्थांचा राजा. ताई माई पाहुण्या आल्या भाव वाढतो माझा. कोकणातली असल्यामुळे मला फक्त आंबाच दिसतो. एवढाच दिसतो आमरस. बरोबर. म्हणजे सगळ्याच प्रश्नांची उत्तर येतात आपल्याला. गोळ खोबरे नैवेद्याला पांघरून पांढरा शेला. अरे काय तू प्रश्नच नको विचारू. तू फक्त गुळ मोदक खोबरं म्हटलं की आपल्याला येतो अख्खा प्रश्न. आजीने मला किसलं, साखरेत घोळलं, आंबट गोड चव चाखून पाहुणं खुश झालं. अगं हलवा तो याचा, आजीने किसला तो दुधीचा हलवा असू शकतो. आंबट गोड गुळांबा का? मोरांबा. छिद्राचे गोल वडे तुपात तळले, पाकात घोळवले. काय? छिद्राचे गोल वडे तुपात तळले आणि पाकात घोळवले. बालुशाही म्हणतेस का? साखर खवा सुगंधासाठी वेलची टाका जपून, फळा फुलांच्या नावानेच ऊर येतो भरभरून. प्रसादीचा शिरा असावा तो, नाही का? मग काय? फळा फुलांच्या नावावरूनच. फळा फुलांच्या नावावर आम्रखंड, श्रीखंड.
नाही ते फुलांच्या नावावर खूप सोपं आहे, तुम्ही तरी ओळखलं. गुलाबजाम. गुलाब. थँक्यू सो मच, खूप मजा आली तुमच्या सोबत हा गेम खेळून. थँक्यू. थँक्यू सो मच. किती छान. बरं झालं सोपे प्रश्न विचारले. हां मला टेन्शनच आलं होतं, कारण त्यातलं काय मला अजिबात येत नाही, करताच येत नाही. आणि ते गोड पदार्थ असल्यामुळे मी खाल्ले नाही बरेच वर्षात. किती व्यवस्थित उत्तर दिली तुम्ही, बऱ्यापैकी उत्तर दिली. ते फ्लूकमध्ये आली का? थँक्यू. मराठी चित्रपटसृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन दाबायला विसरू नका.